सो द ओव्हन केप्ट क्वाइट. ओव्हन केप्ट क्वाइट का झाला, कारण ओव्हन सांगितलं होतं की एक स्लाइस ऑफ ब्रेड खा, स्लाइस ऑफ ब्रेड खा. आणि एखाद्याचा भाऊ जर कोणी उडून घेऊन गेलं तर कोणाला स्लाइस ऑफ ब्रेड खावा वाटेल का? खावा वाटणार नाही. पण त्या मुलीनं ओव्हनची मागणी मान्य केली नाही, तिनं ब्रेड खाल्लं नाही, ओव्हनला राग आला. ओव्हन काय झालं मग केप्ट क्वाइट झालं, शांत बसलं, त्याला काही सांगितलं नाही. अनुष्का रॅन ऑन, ती पळायला लागली पुढे पुढे. बट देन शी टर्न बॅक अँड सेड आय एम सॉरी ओव्हन, आय वुड लाईक टू टेस्ट युअर व्हीट ब्रेड. पण ती पळत असताना पुन्हा मागे आली. तिला वाटलं बा याचं ब्रेड खाल्ल्याशिवाय उत्तर देत नाही, म्हणून ती मागे आली आणि पुन्हा तुझं ब्रेड मी खातो म्हणली. Anushka ate a slice of the wheat bread and the oven showed her the way. She thanked the oven and ran on. मग तिने ते ब्रेड खाला आणि ओव्हन काय म्हणला, त्या रस्ता दाखवला आणि त्या ओव्हन रस्ता दाखवला, तर त्यांनी पुढे पुन्हा चालायला लागले. Soon she came to an apple tree. नंतर ती ऍपल ट्री जवळ गेली. ऍपल ट्री टेल मी वेअर द geese have flown. ऍपल ट्री मला सांग की ते गीज कोणीकडे उडत गेले. Eat one of my wild apple first, said the apple tree. Apple tree को म्हणले माझा वाइल्ड ऍपल एक खा, मग तुला बोलतो. What me eat a wild apple? At home we don't eat even garden apples. Wild apple म्हणजे जंगलातलं वाईल्ड म्हणजे जंगल. जंगलातला ऍपल मी कशाला खाऊ, घरी सुद्धा खात नाही. आमच्या घरी गार्डन मध्ये ऍपल आहे आणि ते तर खात नाही, जंगलातला ऍपल मी कशाला खाऊ म्हणते. सो द ऍपल ट्री केप्ट क्वाइट. ऍपल ट्री पण केप्ट क्वाइट झाला, कारण त्याचा ऍपलच खाल्लं नाही. Anushka ran on, ती पुढे पळायला लागली. But then she turned back and said, I am sorry, apple tree, I would like to taste your apples. त्याने उत्तर नाही दिल्यामुळे तुझं ऍपल मी खातो म्हणतो. She ate a wild apple and the apple tree showed her the way. ऍपल खाल्लं, ऍपल ट्रीने तिला रस्ता दाखवला. She thanked the apple tree and ran on. तिने ऍपल ट्रीचे धन्यवाद केले आणि ती पुढे पळायला लागली. Soon she came to milk river. दुधाची नदी आली समोर, आहे की नाही. Milk river, please tell me where the geese have gone. मला सांग की geese कोणीकडे गेले. Have some milk first, said the milk river. Milk river काय म्हणले, have some milk first. अगोदर milk पी, मग तुला बोलतो. Anushka thought, have milk at home? I don't touch even cream. Milk काय, मी दुधाची साय सुद्धा खात नाही. But then she thought, पुन्हा तिने विचार केला. Thought म्हणजे काय, विचार केला. हे शायद हे सांगते एवढं काल घरी कसे THOUGHT. थॉट म्हणजे विचार करणे. थिंकचं थॉट होते, विचार करणे. काय विचार केला, सी नंतर. बट देन सी थॉट, नो आय मस्ट नॉट से दॅट. तिला वाटतं असं आपण म्हणायला नाही पाहिजे, कारण असं म्हणलं की ती बोलत नाही. सो सी हॅड सम मिल्क. तिने थोडं मिल्क घेतलं अँड द मिल्क रिवर शोड हर द वे. त्या मिल्क रिव्हरने रस्ता दाखवला. She thanked the milk river and ran on. In the milk river ला thank you केलं आणि ती पुढे गेली. She ran over the fields and through the woods. रस्त्यावरून लाकडावरून ती चालत निघाली. At the edge of a wood. आणि एकदा त्या लाकडाच्या खोक्याच्या बाजूला काठावरती गेली. She saw a hut on her his feet turning round and round. ती तिच्या पायाखाली तिला एक हट लागली. हट म्हणजे काय, हट म्हणजे HUT. हट म्हणजे झोपडी. हट म्हणजे काय, झोपडी. Turning round and round inside the hut sat Baba Yaga, the witch. म्हणजे बाबा यागा त्या हट मध्ये होता. विच म्हणजे काय, राक्षस सारखा जवळपास. And as the hut turned, Anushka saw Anushka sleeping in a corner. ही हाट अशी गोल गोल फिरू लागली आणि ती हाट जशी फिरली तिच्यामध्ये तिला तुझा बेबी ब्रदर अनुष्का दिसला. Anushka was frightened. फ्रायटन म्हणजे ती घाबरली. फ्रायटन शब्द आहे, काय समजले, फ्रायटन जशाई पूर्ण जशाई आमचे चलो फ्रायटन, ती घाबरली. बट व्हॉट कुड शी डू, पण ती काय करणार. शी वेंट इनसाइड द हट, ती त्या हट मध्ये गेली. हू आर यू एस बाबा यागा अँड व्हाय हॅव यू कम, तू कोण आहेस, हाय यू कम, तू इथे कशाला आलीस. आय एम अनुष्का अँड आय हॅव कम टू टेक माय बेबी ब्रदर, मी अनुष्का आहे आणि मी माझ्या ब्रदरला घ्यायला आली. सेड सी अँड पिक अप हर बेबी ब्रदर, आणि तिच्या बेबी ब्रदरला पिकअप केलं, उचललं. कम टू टेक युअर बेबी ब्रदर
ला बाबा यागा ठेव म्हणे बेबी ब्रदर तुझ्या खाली. I have got a baby brother and now I have got you too. मला तुझा बेबी ब्रदर मिळाला. I got it and now I got you too. आणि तू सुद्धा मला आता मिळाली. Oh no, you haven't it, said Anushka, holding Anushka. She jumped out of the hut and began to run back home again. तुला आम्ही मिळू देत नाही म्हणे आणि तिने त्या हट मधून खाली उडी मारली आणि ती तिच्या भावाला घेऊन जोरात पळायला लागली. Then Baba Yaga, the witch, called up the geese. त्या विचने काय केलं, त्या बाबा यागानं त्या गीजला बोलवलं. Go after the children and bring them back to me, she shouted. The geese went flying after the children. मग त्या काय सांगितलं, त्या बाबा यागानं त्या पक्ष्याला सांगितलं की का चिल्ड्रनच्या मागे लाग आणि मला पुन्हा त्या चिल्ड्रनला वापस आणून दे. पण ते मग काय झालं, त्याचं ऐकल्यानंतर ते गीज त्या पुन्हा त्या चिल्ड्रनच्या मागे फ्लाय करायला लागले. Anushka ran and ran till she came to the milk river. ती खूप पळत सुटली. कुठपर्यंत पळत सुटली, जोपर्यंत ते मिल्कचा रिव्हर येत नाही. मिल्क रिव्हर हाइड अस प्लीज. हाइड अस म्हणजे काय, हाइड अँड सीक नावाचा गेम आहे. हाइड अँड सीक लपाछपी. आम्हाला हाइड करा म्हणजे आम्हाला लपून ठेवू म्हणजे. कोणाला मी अनुष्का, मिल्क रिव्हरला. क्विकली द मिल्क रिव्हर हाइड द चिल्ड्रन. मिल्क रिव्हरने त्यांना काय केलं, लपून घेतलं. द गीज कुड नॉट फाइंड देम अँड टर्न बॅक. गीजला काय दिसते ना ते लपलेले असल्यामुळे ते खूप शोधलं त्यांना ते सापडले नाही. Anushka began to run again, but the geese saw the children and come after them, holding her brother. Anushka ran and ran till she came to the apple tree. नंतर ते मुलं त्या नदीमधून बाहेर पडले, पण नदीमधून बाहेर पडल्यानंतर लगेच त्या गीजला ते मुलं दिसले. पुन्हा ते पळायला लागले. कुठपर्यंत पळले, नंतर नंबर कोणाचा येते, ऍपल ट्रीचा. ऍपल ट्री पर्यंत पळाले. Apple tree, hide us please. Quickly the apple tree hid the children in his branches. The geese could not find them and turned back. तिथं पण झालं, ऍपल ट्रीने त्यांना हाईड केलं. गीजला काय दिसले नाही, तिथून ते पळाले. पुन्हा कुठे तिकडे ऍपल ट्री पासून ते Anushka began to run again, but the geese saw the children and flew after them, holding her brother. Anushka ran and ran till she came to the oven. आता ओव्हनचा नंबर आहे. पुन्हा त्या ऍपल ट्री मधून बाहेर निघाल्यानंतर त्या गीजला ते मुलं दिसले. पुन्हा ती अनुष्का आपल्या बेबी ब्रदरला घेऊन पळत सुटली. कुठपर्यंत पळत सुटली, त्या ओव्हन पर्यंत पळत सुटली. अगोदर कोणाजवळ गेली ती, ओव्हन जवळ गेली. ओव्हन नंतर कोणाजवळ गेली ती, ऍपल ट्री जवळ गेली. नंतर कोणाजवळ गेली ती, मिल्क रिव्हर जवळ गेली. नंतर कोणाजवळ गेली ती, त्या हट जवळ गेली. आणि त्या हट मध्ये त्यांना तो विच होता. कोणता, बाबा यागा. मग बाबा यागापासून ती वापस मिल्क रिव्हरवर आली. मिल्क रिव्हर नंतर ती वापस ऍपल ट्रीवर आली. मिल्क रिव्हरनं पण हाईड केलं, ऍपल ट्रीनं पण हाईड केलं. नंतर आता ती ओव्हन जवळ गेली. ओव्हन जवळ जाऊन काय म्हणी, हाईड अस प्लीज ओव्हन. ओव्हन आम्हाला लपून ठेव. सेड अनुष्का, क्विकली द ओव्हन हाईड द चिल्ड्रन. त्या ओव्हननं काय केलं, अनुष्काला ताबडतोब लपून ठेवलं. द गीज कुड नॉट फाइंड देम. दे फ्ल्यू राउंड अँड राउंड, अप अँड डाऊन, बट इट वॉज नो यूज. राउंड राउंड राउंड, अप अँड डाऊन, ते खूप शोधले त्यांनी, पण इट वॉज नॉट यूज. त्यांना ते सापडले नाही. ऍट लास्ट दे टर्न अँड फ्ल्यू बॅक टू बाबा यागा. शेवटी ते टर्न बॅक केलं त्यांनी आणि फ्ल्यू बॅक टू बाबा यागा. बाबा यागाकडे ते वापस गेले. द अनुष्का क्राउड आउट ऑफ द ओव्हन विथ हर बेबी ब्रदर and ran home with him, and before long father and mother come home too. नंतर ती आपल्या भावाला घेऊन आपल्या घराकडे गेली. आई वडील घरी यायच्या अगोदर ती घरी पोहोचली. अशी अनुष्काची स्टोरी आहे.